उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आला आहे. श्रावण महिना म्हटलं की आपण खूप श्रद्धेने महादेवांची पूजा करतो, शिवलिंगावरती जलाभिषेक करत असतो, शिवमूठ अर्पण करत असतो, शिवसेवा करत असतो. तसेच शिवपूजन करत असतो. तर ही शिवपूजा कशी करावी, शिवमूठ कोणती, ती अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा, तसेच दुसऱ्या श्रावण सोमवारी एकादशीसुद्धा आली आहे. तर हे व्रत कसं करावं, उपवास कसा सोडावा, यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पहिल्या सोमवारी आपण ज्याप्रमाणे शिवशंकरांची पूजा केली त्याच प्रकारे ह्याही सोमवारी आपल्याला पूजा करायची आहे. त्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यावा, त्यावर पांढरे वस्त्र अंथरून घ्यावे. प्रथम दीप प्रज्वलन करून घ्या. त्यानंतर गणपती पूजन करायचे आहे. गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पाण्याने शुद्ध स्नान घालून घ्यायचं आहे. हे करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत तुम्ही सर्व पूजा करू शकता. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून ती विड्याच्या पानावरती स्थापित करावी. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. लाल फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवशंकरांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर शिवशंकरांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा. त्याला चंदन, अष्टगंध, भस्म लावून घ्यावे. शिवपिंडीला हळदी कुंकू लावत नाहीत. आणि जर मूर्ती असेल तर ती तामणात घ्यावी. त्याला जलाभिषेक, पंचामृताने अभिषेक आपल्याला घालायचा आहे. प्रथम पाण्याने अभिषेक घालून घ्यावा, त्यानंतर पंचामृताने, आणि त्यानंतर परत पाण्याने आपल्याला शुद्ध स्नान घालून घ्यायचं आहे. हे करत असताना तुम्ही रुद्रपठण करू शकता किंवा शिवकवच म्हणत हा अभिषेक घालू शकता. जर हे शक्य नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत ही संपूर्ण विधी करावी. त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालून ती स्वच्छ पुसून घ्यावी. थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे. त्यानंतर शिवलिंगाला अष्टगंध, चंदन, भस्म लावून घ्यायचं आहे. पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर 108 बेलपत्र वाहताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 108 बेलपत्र वाहू शकता किंवा मग शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही हे बेलपत्र अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण करत असताना ते उलटं अर्पण करावं आणि देठ जे आहे ते वरच्या बाजूला ठेवावं. तर अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ ही तीळ आहे. तर ही शिवमूठ अर्पण करत असताना नेमकं काय बोलायला हवं? बहुतेकांना वाटतं की फक्त धान्य वाहिलं की पूजा पूर्ण झाली, पण शास्त्रात आणि आपल्या परंपरेत असा एक भाव सांगितलेला आहे ज्यामुळे तुमच्या पूजेचं फळ 100 पटीने वाढतं. तर मूठ म्हणजे काय? तर आपल्याकडे जे काही आहे ते ईश्वराच्या चरणी अर्पण करणं. आपल्या घरातील अन्नधान्य, समृद्धी आणि आपल्या आयुष्यातील अहंकार महादेवांच्या चरणी अर्पण करणं म्हणजेच शिवमूठ. पण हे धान्य अर्पण करत असताना योग्य शब्द किंवा योग्य मंत्र आपण जर म्हटले तर पूजा थेट महादेवांपर्यंत पोहोचते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवमूठ तीळ अर्पण करायची आहे. आणि ही शिवमूठ अर्पण करत असताना आपल्याला सर्वात प्रचलित आणि पंचाक्षरी मंत्र, जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता. किंवा शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नणंद जावा भ्रातरा, नावडतीची आवडती कर देवा, ही मंत्र म्हणत आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. आणि शिवमूठ 3 वेळा अर्पण करावी. तर अशा प्रकारे आपल्याला ही शिवमूठ अर्पण करायची आहे. जर तुम्हाला अवघड मंत्र म्हणणं शक्य नसेल तर मग तुम्ही महादेवाला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगू शकता, प्रार्थना करू शकता. ती पुढील प्रमाणे, जसं हे भगवान महादेवा, ही शिवमूठ मी अतिशय श्रद्धा आणि भक्तिभावाने अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी अशीच राहू द्यात. आम्हाला सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करा. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा. हर हर महादेव. हा भाव ठेवून वाहिलेली एक मूठ धान्यसुद्धा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पुरेशी असते. शिवमूठ ही श्रावणातला मोठा वसा मानली जाते. ती प्रत्येक महिलेने वाहावी असं सांगितलं जातं. शिवमूठ वाहिल्यानंतर महादेवांची आरती करायची, धूपदीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि
ज्या काही सेवा, उपासना, पारायण आपण या दिवशी करणार आहोत त्या सर्व सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. दिवसभरामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकता, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय या दिवशी तुम्ही वाचू शकता. तसेच या दिवशी भागवत एकादशी आलेली आहे. एकादशी म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचा एकादशीचा सुद्धा उपवास असतो. मग त्यांनी दिवसभर उपवास करावा आणि ज्यांना उपवास नाही तर मग ते सोमवारचा उपवास संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण करून सोडू शकता. आणि ज्यांना एकादशी आहे मग ते शिवशंकरासमोर जो काही नैवेद्य दाखवतील तो नैवेद्य खाऊन मग त्यांना उपवास सोडायचा आहे. किंवा मग पोळी, भाजी, चपाती या पदार्थांचा वास घेऊन सुद्धा तुम्ही व्रत सोडू शकता. किंवा मग तुम्ही भगर खाऊन सुद्धा उपवास म्हणजे श्रावण सोमवार सोडू शकता आणि तुमचा उपवास पण पूर्ण होईल. तुम्हाला ज्याप्रमाणे योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे व्रत किंवा उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण पूजा उपवास करायचा आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.